अमरावती जिल्ह्यात संचारबंदी असतानाही कोरोना रुग्णसंख्येत भयानक वाढ झाली आहे। यामुळे वाढत्या कोरोना रुग्णसंख्या पाहता आता जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे। आता पुन्हा कडक पाऊल उचलून येत्या रविवारीपासून औषधी दुकान वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। या आदेशाने नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूची खरेदी करायला इतवारा बाजारकडे धाव घेतली। मात्र बाजारपेठात दाखल झाल्यावर शेकडो नागरिकांना सामाजिक अंतराचे भानच विसरून गेले। चिकार गर्दी, कोणाला मास्क तर अनेकांनी मास्क तोंडाला न बांधता बाजारपेठेत दाखल झाले। गर्दी एवढी की रस्त्याने वाहन किंवा पायी जात असताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागली। भाजीपाला गाडीसह अनेक जीवनावश्यक दुकानात तुफान गर्दी दिसून आली। चित्रा चौक ते इतवारापर्यंत असलेल्या मार्गावरील ही वाहनांची गर्दी पहा। खरंच या गर्दीवरून अमरावती शहरात खरंच संचारबंदी आहे का असा प्रश्न आता निर्माण होत आहे। या ठिकाणी पोलीस नाही तर दंडपावती देण्यासाठी मनपा बाजार परवाना विभागाचे कोणतेच कर्मचारी दिसून आले नाही। अमरावती शहरात अनेक ठिकाणी सकाळीच चुपचाप वस्तूची विक्री करण्यास अनेक दुकानदारांनी दुकान उघडण्याची नवीन शक्कल लढवली आहे। सकाळी मनपा बाजार परवाना विभाग कारवाईस बाहेर येत नसल्याने सकाळी 6 ते 10 पर्यंत शहरात अनेक ठिकाणी वस्तूची विक्री केली जात आहे। एकतर एकाच मनपाच्या 4 ते 5 झोनवर जबाबदारी असल्याने कदाचित अनेक ठिकाणी कारवाई करण्यास मनपा कर्मचारी कमी पडत आहे। याकडे जिल्हाधिकारीसह मनपा आयुक्त यांनी विशेष कारवाई पथक तयार करणे आता काळाची गरज झाली आहे। अन्यथा कितीही कारवाई करा, शहरात सकाळीच यतेचे स्वरूप निर्माण होण्याची शक्यता असून महास्फोट निर्माण होण्याचीही दाट शक्यता आहे। अमरावती शहरात रविवारपासून शहर पोलिसांचीही आता कडक कारवाई करण्यास सुरुवात करावी। मागील वर्षी पोलिसांची जी भीती होती ती आता संपलेली आहे, अशी चर्चाही नागरिकात दिसून येत आहे। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।